तर गुड आफ्टरनून गाईज. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा लाडका अगम्य सावंत. माझ्या सावंत ब्रदर्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आहे आषाढी एकादशी. तर मी आमच्या येथील वर्सोली येथील विठ्ठल मंदिरात आज मी आता दर्शनासाठी चाललो आहे. तर तुम्हाला दाखवेन कसं असते तिथे. खूप सारी मजा येते तिथे. खूप सारे लोक लांब लांब न येतात तिथे. आता जस्ट चाललो आपण. माझा मित्र गेला आहे जस्ट. तर गाईज मम्मी आणि आई चाललेले पुढे पुढे. मी त्यांच्या मागणं चाललो आहे. जास्त अंतर नाही आहे माझ्या घरापासून. फक्त 10 ते 15 मिनटात आपण पोचून जाऊ त्या मंदिरापर्यंत. तर गाईज आपल्या अलिबागमधले हे कलावती मातेचं मंदिर आहे. तर तिथूनच पुढे जायचं असतं आपल्याला. मंदिराला क्रॉस केलं का रामनाथमधली ही मराठी शाळा दिसते. तर गाईज आपण विठ्ठल मंदिराच्या जवळ पोचलेलो आहे. आणि विठ्ठल मंदिराच्या बाजूला जस्ट हे वीरेश्वर मंदिर आहे. तिथनं पुढे अशी आई सांगते आम्हाला की ते शंकराचं मंदिर आहे. गाईस तुम्ही बघू शकता खूप सारी गर्दी आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी खूप सारी लोक आलेली आहेत. खूप सारी गर्दी आहे. तर गाईज हा विठ्ठल मंदिराचा महादरवाजा आहे. आणि जस्ट आम्ही मंदिराजवळ पोचलो आहे. आईमध्येच उभी आहे. आणि आता मी मंदिराची ते चाललो आहे. आणि जस्ट आता आम्ही मंदिराच्या महादरवाजाच्या आतमध्ये एंटर झालेलो आहे. तुळशीची माळ घेतली आहे. पालखी बघितल्यानंतर आई आणि मम्मीचे खूप सारे फोटोज काढले. आणि नंतर लाईनमध्ये उभे होतो. तर गाईज रांगेत उभा असताना एक मुलगा वारकरी लोकांसारखे लुक करून होता. इस भजनाच्या आवाजामुळे मला ब्लॉगमध्ये काय बोलता नाही आलं तर सॉरी. आता पुढे आपण दाखवूच. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये माझ्या. जुन्या मंदिराचे फोटो दाखवले. जुनी मूर्ती नवीन मूर्ती दाखवली. आणि खूप सारे फोटोज हे दाखवले.
मंदिरामध्ये गदासुद्धा होती, भगवान विठ्ठलांची वीणासुद्धा होती. जस्ट आमचं दर्शन झालेलं आहे, खूप मस्त दर्शन झालं. आणि आता आम्ही प्रसाद घेतोय. आई आणि मम्मी प्रसाद घेत आहे. खूपच छान दर्शन झालं आमचं. इथे खूप सारे दुकानं पण आहेत. मंदिराचा तुम्हाला गाईज मंदिराचा बाहेरचा लुक तुम्हाला दाखवला. मस्त पॉझिटिव्ह वाईब्स येत होत्या. खूप सारे लोक दर्शनासाठी येत होते. आणि विठ्ठल मंदिराच्या समोरच गरुडाचं मंदिर आहे. तिथे त्या पालखीच्या सुद्धा पाया पडलो आम्ही. त्या पालखीचे मस्त मस्त फोटोज काढले. नंतर मी तर गाईज हे विठ्ठल मंदिराच्या समोरचं गरुड मंदिर आहे. तरी तशी देवाची मूर्ती आहे. हा विठ्ठल मंदिर आहे. त्याच्याच बाजूला इथे एक हॉल आहे. तिथे सर्व वारकरी थांबले जातात. ते त्यांची राहायची सोय असते. खूप सारी गर्दी आहे. खूप सारी दुकानं सुद्धा लागलेली आहेत. विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन आपण वीरेश्वर मंदिरात गेलो. वीरेश्वर मंदिरात शंकर भगवानचं दर्शन घेऊन आता आम्ही निघालेलो घरी. तेवढ्यात खूप जोरात पाऊस आलेला आहे. त्यामुळे आम्ही एका शेडमध्ये थांबलेलो आहोत. बघा कोण भेटलेलं आहे आपल्याला. लाव दिदी भेटलेली आहे. तिची मम्मी काकी सर्वजण भेटलेले आहेत. ते पण चाललेत मंदिरातच विठ्ठलाच्या. तर गाईज जस्ट मंदिरात येऊन मी आता फ्रेश झालेलो आहे. आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करत आहे. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर थँक्स फॉर वॉचिंग.